ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करतायत. अशातच नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभे राहावे, मग आमची भूमिका सांगतो असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास काय करायचे त्यावर योग्य वेळी भूमिका घेणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील यांनी असे वक्तव्य करून छगन भुजबळ यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. तर इतर लोकसभा मतदारसंघातील भूमिका समाजानेच ठरवावी अशा सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिल्या आहेत. पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचे काही विचारू नका, त्यांनी लोकसभा लढाईचे अंतिम केल्यावरच सांगतो असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगेमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेंना छेडलं असता मराठा समाजाला राज्यभर कोणकोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे ते ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले तर मग तिथे काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळीच सांगतो असा इशारा जरांगेंनी थेट भुजबळांना दिलाय. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.